बंजारा समाजाला एसटी आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करा या मागणीसाठी आंदोलन मैदानातील उपोषण 6व्या दिवशी स्थगित। बंजारा लमानी समाजास हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षणाचा दर्जा लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी आंदोलन मैदानात 11 सप्टेंबर पासून उपोषण करते दशरथ प्रभाकर राठोड यांनी समाज बांधवांसह आमरण उपोषण सुरू केले होते। आज मंगळवार 16 सप्टेंबर रोजी 6व्या दिवशी या उपोषणास आमदार तुषार राठोड यांच्यासह समाजातील इतर मान्यवरांनी भेट देऊन आमदार तुषार राठोड यांनी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याशी फोनवर संपर्क साधून उपोषण करते दशरथ राठोड यांचे बोलणे करून दिले। तसेच जिल्हा प्रशासनाकडून अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे आणि निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा डालकरी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन म्हणणे ऐकून घेत उपोषण आपण स्थगित करावे अशी विनंती केली। यावेळी उपोषणकर्ते दशरथ राठोड यांनी समाज बांधवांशी चर्चा करून उपोषण स्थगित केले। यावेळी आंदोलनात राजेश राठोड, नंदाताई राठोड, शुभम जाधव, कार्तिक चव्हाण, गणेश चव्हाण, कैलास चव्हाण, राजूदास पवार, किरण राठोड यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते। बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात खूप दिवसापासूनची मागणी आहे। महाराष्ट्र जेव्हा निर्माण झालं 1 मे 1960ला महाराष्ट्राची निर्मिती झाली, तेव्हापासून बंजारा समाज हा अनुसूचित जमातीमधून वंचित झाला। यापूर्वी त्याची हकीकत अशी आहे, 1920-21च्या जनगणनेमध्ये आपल्या महाराष्ट्र त्यावेळेस नव्हता, निजामचं सरकार होतं आपल्या या मराठवाड्यावर। निजाम सरकारमध्ये हा समाज बंजारा समाज हा अनुसूचित जमातीमध्ये होता, एस टीमध्ये होता। पण जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा हे 5 जिल्हे महाराष्ट्राच्या याच्यामध्ये निर्माण केले येते। या 5 जिल्ह्यामध्ये असणारा बंजारा समाज हा त्यापूर्वी हा अनुसूचित जमातीमध्ये होता। इकडं महाराष्ट्रात समाविष्ट झाल्याच्यानंतर हा मराठा म्हणून प्रदेश तयार झाला आणि या मराठा प्रदेशामध्ये बंजारा समाज हा त्या एस टीच्या प्रवर्गातून फेकला गेला आणि अनुसूचित आपलं विमुक्त जाती भटक्या जमाती म्हणून त्याला मान्यता देण्यात आली। त्यामुळे या समाजावर इतका मोठा अन्याय झाला, जवळपास 1961 ते आज 2025 पर्यंत 5 पिढ्या झाल्या आमचा समाज हा वंचित राहिला या शासनाच्या विविध योजनांपासून आणि आमच्या पिढ्यानपिढ्या बर्बाद झाल्या, या 5 पिढ्या बर्बाद झाल्या। तरी शासनाने सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये कार्यतत्पर मुख्यमंत्री आहेत। मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती समाजातर्फे आमच्या की त्यांनी पाठीमागचा इतिहास पाहून या समाजावर होत असलेला आणि झालेला अन्याय दूर करून एस टी या प्रवर्गामध्ये आम्हाला अनुसूचित तयार करून त्यामध्ये घेण्यात यावं आणि एस टीच्या अनुसूचित जमातीच्या सुविधा ह्या समाजाला उपलब्ध करून देण्यात यावं। मागील 6 दिवसापासून दशरथ राठोड यांनी उपोषण सुरू केलेलं होतं। बंजारा बांधवांना एस टी प्रवर्गातून आरक्षण भेटावं ही आमची सर्वांची प्रमुख मागणी होती। मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे की त्यांचं जे काही म्हणणं असेल ते माननीय मुख्यमंत्री महोदयापर्यंत आम्ही पोहोचू। लवकरच मराठवाड्यातील 8 जिल्हे प्रामुख्यानं ज्यांच्यावरती हैदराबाद निजामाचं राज्य होतं आणि याच भागामध्ये हे आंदोलनाची तीव्रता जास्त आहे। येथील प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे एखाद्या बैठकीचं आयोजन करून त्यांचं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचू असं आश्वासन दिल्यानंतर त्यांनी माघार घेतलेली आहे।